मुळात 1893 ला पहिली जी मिरवणूक होती ती फक्त एक 3च गणपती होते त्यात. बर. त्यात एवढं काही हा प्रॉब्लेम नव्हता. 1894 ला ऍक्च्युअल मिरवणुकीला सुरुवात झाली. त्यावेळेला 100 गणपती मिरवणुकीला होते आणि त्या ह्याच्यात वादाचा विषय आला की पहिलं कोणी यायचं. त्यावेळेला मग ही रे मार्केट आणि लकडे सुगंधी जे आहेत तिथं एक बैठक झाली आणि तिथं बैठकीत लोकमान्यांना हा विषय दिला किंवा काय करायचं. मग लोकमान्यांनी त्यावेळेला हा पहिले 5 गणपती जे आहेत हे मान त्यांनी ठरवून दिला. हे पहिले 5 झाले, त्याच्या मागे बाकीचे सगळे सलगपणे जातील. आमची अपेक्षा होती की यावेळेला मिरवणूक लवकर संपेल, पण प्रत्यक्ष पाहता मिरवणुकीचा काल वाढला बराच. त्याचं मेन कारण म्हणजे नंतरचे डीजे हा प्रकार जो आहे याच्यावर खरं पूर्णपणे बंदी आली पाहिजे, तरच मिरवणूक थोडी लवकर संपू शकेल. आणि दुसरी गोष्ट, संध्याकाळच्या वेळात ज्या गॅप पडतात त्या गॅप पडता कामा नये. ते गॅप न पडता जर मिरवणूक गेली सलग तर मिरवणूक थोडी लवकर संपू शकेल. नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र. गणपती विसर्जनाच्या दिवशी आणि संपूर्ण गणेशोत्सवामध्ये आपण श्री गणेश उत्सवाच्या संदर्भातल्या सगळ्या बातम्या महाराष्ट्रभरातून आमच्या चॅनलवर बघितल्यात. आज जी चर्चा होते आहे ती पुण्यात सर्वाधिक काळ चाललेल्या यंदाच्या विसर्जन मिरवणुकीची. कारण यंदा रेकॉर्ड जे आहे ते आधीच्या सगळ्या मिरवणुकांचं वेळेचं रेकॉर्ड तोडलेलं आहे आणि शेवटचं विसर्जन जे झालं ते तब्बल 35 तास म्हणजे 34 तास आणि काही मिनिटं म्हणजे 44-45 मिनिटं अशी ही मिरवणूक चालली. पण मग नेमका इतिहास काय आहे? पूर्वीपासून सुमारे 132 वर्षांचा हा पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा जो इतिहास आहे तो जाणून घेण्यासाठी कसबा पेठ जो मानाचा पहिला गणपती आहे त्या मंडळाशी अर्ध दशकाहून अधिक काळ ज्यांचा थेट संपर्क राहिलेला आहे असे मुरलीधरजी देशपांडे आपल्यासोबत आहेत. अतिशय रंजक अशा गोष्टी त्यांच्याकडे आहेत. त्या इतिहासाच्या एका मोठ्या कालखंडाचे ते स्वतः थेट साक्षीदार राहिलेले आहेत. त्यांच्याशीच थेट चर्चा करूया. सर, आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. पहिल्यांदा आपण यंदाच्या जी मिरवणूक झाली आणि तिचा जो एवढा मोठा कालावधी वाढला त्याबद्दल बोलूया. कारण यावेळी कमीत कमी वेळात करावी असा पोलिसांचा प्रयत्न होता, प्रशासनाचा प्रयत्न होता. त्यांनी मंडळांशी अनेक बैठका वगैरे वगैरे सगळ्या केलेल्या होत्या, पण यावेळी झालं नेमकं उलटच. आमची अपेक्षा होती की यावेळेला मिरवणूक लवकर संपेल, पण प्रत्यक्ष पाहता मिरवणुकीचा काल वाढला बराच. त्याचं मेन कारण म्हणजे नंतरचे डीजे हा प्रकार जो आहे याच्यावर खरं पूर्णपणे बंदी आली पाहिजे, तरच मिरवणूक थोडी लवकर संपू शकेल. आणि दुसरी गोष्ट, संध्याकाळच्या वेळात ज्या गॅप पडतात त्या गॅप पडता कामा नये. ते गॅप न पडता जर मिरवणूक गेली सलग तर मिरवणूक थोडी लवकर संपू शकेल. पण तरी सुद्धा आटोक्यात येणं कठीणच आहे. एवढी लवकर संपणार नाही. एक 5-6 तास तरी लवकर संपली असती. पहिले मानाचे 5 गणपती जे आहेत त्याच्या मिरवणुका ज्या आहेत त्यांनी बऱ्यापैकी वेळ पाळली यावेळी सुद्धा, असं आपल्याला दिसून आलं. पण तरी सुद्धा नंतर पुन्हा डीजे आणि मग तो डीजे थांबल्यानंतर रात्री 12 नंतर पुन्हा मंडळ थांबून राहिली. नेमके काय काय प्रकार घडले? नाही, मुळात सांगतो ना की पहिली जी मंडळं आहेत ही वेळ आम्ही तर गेली कित्येक वर्ष पत्रक काढतो आणि कुठल्या चौकात किती वाजता येईल हे आम्ही जवळ 1970 पासून आम्ही हे पाळलेलं आहे की या चौकात या अमुक वाजता येईल पालखी म्हणजे येईल. लोकही त्याप्रमाणे त्या ठिकाणी दर्शनाला येतात आणि लोकांना सोयीच होतं दर्शनाला येणं, त्या ठिकाणी दर्शन घेऊन परत जाणं. पण बाकीच्या ठिकाणी जे होतं पुढच्या 5 नंतर काही लोक आहेत 5 नंतर प्रामाणिकपणे येणारे आहेत, पण काही लोक वेळ लावतात, कारणास्तरा धांगडधिगा करतात. हा धांगडधिगा थांबला पाहिजे. हा मुळात कोणाचा अपेक्षित नाही. म्हणजे लोकमान्य टिळकांना तर अजिबात नाही. म्हणजे त्यांनी तो उत्सव चालू केला त्याचं स्वरूपच बदलत चालले. ते बदलू नये, ते मूळ स्वरूप राहिलं पाहिजे ही खरं अपेक्षा आहे. 1893 पासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली. पहिला इतिहास नेमका काय सांगतो? काय काय महत्वाचे टप्पे आणि बदल होत गेले? कारण तुम्ही ते फार सुंदर लिहिलेलं पण आहे. हो, मुळात 1893 ला पहिली जी मिरवणूक होती ती फक्त एक 3च गणपती होते त्यात. त्यात एवढं काही हा प्रॉब्लेम नव्हता.
1894ला ऍक्च्युअल मिरवणुकीला सुरुवात झाली. त्यावेळेला 100 गणपती मिरवणुकीला होते. आणि त्या ह्याच्यात वादाचा विषय आला की पहिलं कोणी यायचं. त्यावेळेला मग ही रे मार्केट आणि लकडे सुगंधी जे आहेत तिथं एक बैठक झाली आणि तिथं बैठकीत लोकमान्यांना हा विषय दिला किंवा काय करायचं. मग लोकमान्यांनी त्यावेळेला हा पहिले 5 गणपती जे आहेत हे मान त्यांनी ठरवून दिला. हे पहिले 5 झाले, त्याच्या मागे बाकीचे सगळे सलगपणे जातील असं त्यांनी त्यावेळेला ठरवलं आणि मिरवणूक सुरू झाली. मग त्यावेळी नेमकं कोण कोण म्हणजे बैठकीला उपस्थित होतं? कारण विंचुरकर वाड्यामध्ये पण गणपती बसवलेला हो. होता. नेमकं विंचुरकर वाडा बदल होत म्हणजे गेले? यांचं लोकमान्य टिळकांचाच. होय. त्यानंतर त्या ह्याच्यात लकडे सुगंधी स्वतः होते. त्यानंतर घोटवडेकर होते. त्यानंतर भाऊ रंगारी होते. स्वतः लोकमान्य टिळक होते. या सगळ्यांनी बसून हा निर्णय घेतला आणि निर्णय घेऊन अशा पद्धतीची मिरवणूक चालू झाली. ज्या विंचुरकर वाड्याचा उल्लेख आपण केला तर त्या वाड्यामध्ये सुद्धा गणेश उत्सव जो साजरा व्हायचा, आता थोडस त्याला ज्याला पुनरुज्जीवन म्हणता येईल असं झालेलं आहे. नाही तर त्या एका छोट्याशा खोलीमध्ये आणि वर्षानुवर्ष तिथे चालायचं. हो. तर कुठेतरी ऐतिहासिक महत्व आहे असं वाटतं तुम्हाला की त्याचं थोडं चांगलं व्यवस्थित स्वरूप तिथे व्हायला हवं होतं? तिथं विंचुरकर वाड्यात तर व्हायचा कार्यक्रम म्हणजे त्या अर्थात काही गोष्टी आम्ही वाचलेल्या आहेत, ऐकलेल्या आहेत आणि काही स्वतः आम्ही अनुभवलेले आहेत. त्यात मुळात कार्यक्रम जे आहेत हे त्यावेळेला व्याख्यानं, प्रवचन, त्यानंतर कीर्तन आम्ही स्वतः इथं कार्यक्रम करायचो. पण नंतर गर्दीमुळं हे करणं शक्य होईना म्हणून अगोदर 10 दिवस करायचो, मग 5 दिवस आणलं. 5 दिवसाचं मग परिस्थिती अशी आली दुपारी फक्त करायचं. मग आता परिस्थिती अशी दुपारी पण करणं शक्य होत नाही, कारण गर्दी जेवढी असते त्या गर्दीत कार्यक्रमाची मजा निघून गेली. त्यामुळं बऱ्याचशा ठिकाणी पण त्याच्यानंतर बरीच वर्ष चालले कार्यक्रम म्हणजे कसबा गणपती आणि गायकवाड वाडा म्हणजे लोकमान्य टिळकांचा केसरी वाडा, या 2 ठिकाणी कार्यक्रम बरीच वर्ष चालली. बऱ्याच वर्षात बरेच अनेक कार्यक्रम झाले, पण नंतर ते तिथेही कार्यक्रम आता बंद पडायला लागले. काही महत्वाच्या तुमच्या अशा आठवणी आहेत का? कारण काय झालं, मध्यंतराच्या काळामध्ये म्हणजे गावोगावी जेव्हा गणपती असायचे तेव्हा मेळे व्हायचे आणि मग ते मेळे बसवले जायचे. हो. असं पुण्यामध्ये नेमकं काय काय व्हायचं? मेळे व्हायचे त्याच्या आठवणी आहेत. असा ग्रुप तयार करायचे, मेळे तयार करायचे आणि ते एकेका मंडळापुढं करायचे. एक मंडळ जाईल दुसऱ्या मंडळापुढं असं नाचत रस्त्याने जायचे आणि त्या इथं एक अर्धा तास कार्यक्रम करायचे की पुढच्या गणपती पुढं असे मेळे ते असायचे. आणि त्या मेळ्यातलं मुख्य म्हणजे राष्ट्रीय प्रबोधन हा विषय असायचा आणि निरनिराळ्या सामाजिक प्रवृत्ती या सगळ्या विषयावर ते मेळे असायचे आणि ती मेळ्याची मजा वेगळी होती. नंतर काही ठिकाणी मग काही लोकांनी चित्रपट दाखवायला सुरुवात केली. अशा पद्धतीने बदल होत गेले आणि नंतर मेळा हा प्रकार बंद झाला. मग आता ह्या पेठेमधलं जे स्वरूप आपण बघतो त्यापेक्षा वेगळं कसं स्वरूप होतं तेव्हा? मिरवणुका निघायच्या, त्या मिरवणुका किती तास चालायच्या साधारण? त्यामध्ये ढोल ताशांचा प्रवेश कधी झाला? ढोल ताशाचा प्रवेश हा साधारणपणे पहिला दानप्रबोधींनी सुरुवात केली. त्यांचं ध्वज पथक पहिलं आलं आणि लेझिम पथक, पूर्वी शाळांचे लेझिम पथक हे सगळे यायचे. पण नंतर जेव्हा फ्ल्यूची साथ जी आली ती साथ आल्यानंतर हे शाळांचे हळूहळू कमी झाले, कारण लहान मुलं त्यांना त्रास होईल म्हणून ते कमी करायला लागली. आणि नंतर मग मोठी आली, खेडेगावातून ढोल पथकं यायला लागली. त्यावेळेला असं काही एवढं मोठं स्वरूप नव्हतं. खेडेगावातून आपलं ते यायचे आणि निरनिराळ्या मंडळापुढं वाजवत मिरवणुकीला यायचे. पण नंतर उचल घेतली ही 75 नंतर जास्त उचल घेतली आणि 75 हळूहळू हे मोठमोठे जे ढोल ताशेवाले आले आणि त्या स्पर्धा सुरू झाल्या आणि त्यातनं हे वाढलं. मग तुम्ही हा बदल जसं जसं बघत गेला तर काही मंडळ जी आहेत त्यांनी स्वरूप तेच कायम ठेवलं. जसं आपण बघतो की एक कसब्याचं जास्तीत जास्त प्रयत्न असतो की पारंपरिक पद्धतीनेच व्हावं. हो. आणि त्या टिळक चौकामध्ये सगळेजण जमतात, ज्याला आधी रे मार्केट म्हणायचे. रे मार्केट. हा. तर तिथे जमतात आणि मग तिथे पूर्वीचं दृश्य कसं असायचं? साधारण किती तासात मिरवणूक संपायची म्हणजे तुम्हाला आठवतं तशी? पूर्वी मला जे आठवतं ते साधारण 3 तासात मिरवणूक संपायची. मानाची गणपतीची सगळे पानाचे गणपती 3 तासात पूर्ण व्हायचे. साधारण 4 वाजता मिरवणूक सुरू झालेली मला आठवते. 4 वाजता सुरू व्हायची, 7 वाजेपर्यंत सगळे मानाचे गणपती, आमच्या गणपती 2 तास लागायचे
त्यावेळेला गणपती पुढे फारसं काही नसायचं. हत्ती यायचा. बर. हत्ती येऊन गणपती सलामी द्यायची आणि हत्ती पूर्वी मिरवणुकीत द्यायचा. अनारकली हत्ती होती बर. त्या ती कोणाचे मालकी? कॉर्पोरेशनची. बर. म्हणजे पेशवे उद्यानंतर. बर. आणि गंमत सांगतो, त्या हत्तीची 61 आम्ही कसबा गणपती केली होती. म्हणजे तिने इतकी वर्षी सेवा दिली म्हणून त्याचा 61 वाढदिवस आम्ही कसबा गणपती पुढे साजरा केला होता. तिला 61 ऊस, 61 केळी अशा पद्धतीने करून रांगोळी वगैरे घालून तिला तिथं थांबवून तिला मोठा हार घातला. हार घालून तिची 61 समारंभ हा केला होता. आणि तिची मिरवणूक पेशवे उद्यानातनं कसबा गणपतीपर्यंत आणली होती. त्याला नवीन मराठी शाळा जी आहे त्यांचं ह्याचं पथक, लेझिम पथक आणलं होतं. आणि ते लेझिम पथक आणि बँड एवढ्या याच्यावरनं आणून इथं कार्यक्रम केला होता. त्या हत्तीने इथं नंतर पायाला दुखापत झाली म्हणून त्या हत्तीने फक्त सलामी द्यायची आणि जायचं असं सुरू झालं. आणि त्याच्यानंतर 72 नंतर हत्तीने कमी झालं, बंद झालं. आणि मग त्यानंतर रथ जे बनवायची प्रथा सुरू झाली. आता पुण्यामध्ये आपण बघतो सगळ्या मंडळांच्या पुढे भव्य रथ बनवले जातात वगैरे. ती प्रथा केव्हा सुरू झाली? ती मुख्यतः दगडूशेठ पासून सुरुवात झाली. बर. दगडूशेठने पहिला रथ बनवला होता तो असा घोडे वगैरे असलेला, लाइटिंग असं नव्हतं, घोडे वगैरे असलेला रथ होता. आणि त्या रथातनं गणपती आणायचे. नंतर ते हळूहळू उशीर व्हायला लागला. त्या दगडूशेठने विचार केला की उशीर होता म्हणून त्यांनी लाइटिंगचं चालू केलं आणि ते लाइटिंगचा प्रकार सुरू झाला. नाहीतर पूर्वी घोडे वगैरे लावूनच रथ असायचा. आणि मग ह्या ढोलताशा पथकांचं वाढत कसं गेलं प्रस्थ? कारण आता तर आपण बघतो की अनेक पथक आहेत, शेकडो पथक आहेत आणि ते वाढत गेलं. तर काही जुन्या जाणत्या मंडळींनी कधी प्रयत्न केला की हे कसं कमी व्हावं, कसं थांबवावं किंवा बदल काय व्हावं? ढोल ताशा असायला हरकत नाही, पण त्यात जे 60-60 ढोल असतात तेवढे असू नयेत. निदान 5-6 ढोल आणि ताशा असतील तर त्या याला मजा येते. पण आता अलीकडे काय झाले, ढोल वाढत चाललेत आणि त्यामुळे त्यांची लांबी वाढत चालली. ती लांबी वाढल्यामुळं मिरवणुकीची लांबी वाढते. आणि मग डीजेची एंट्री कधी झाली? डीजेची एंट्री 75ला पहिला डीजे आल्याचं आठवतंय. बर. तो एका भवानी पेठेतल्या एका मंडळाने आणला होता. तेव्हापासून ते वाढत चाललं. सुरुवातीला एवढा नव्हता. आणि त्यानंतर मग प्रायोजकत्व मंडळांसाठी आणि मग मोठे मोठे व्यावसायिक हे कधी सुरू झालं? ही सुरुवात साधारणपणे 80च्या नंतर झाली. बर. 80ला प्रायोजक नव्हतं. आम्ही घेत नव्हतो कुठलेही प्रायोजक त्यावेळेला. एक दोघांनी विचारलं होतं, पण आता नावं सांगत नाही त्यांची, पण आम्ही नकार दिला त्यांना. आणि नंतर हळूहळू हे प्रायोजक वाढत गेले आणि आता तर काय त्यांच्याच हातात उत्सव गेला काय असं वाटायला लागले. कधी खंड पडला की कुठली वर्ष तुम्हाला आठवतात की जेव्हा कुठल्या ना कुठल्या तरी नैसर्गिक आपत्ती असेल किंवा अन्य कुठल्या कारणामुळे असेल ज्यावेळी या विसर्जनाची मिरवणूक निघाली नाही? कोरोना काळातच झाली अशी. बाकी मागे दोनदा इव्हन लोकमान्य टिळक गेले त्यावर्षी सुद्धा मिरवणूक निघाली, पण साधेपणात निघाली. आणि त्याच्यानंतर जी आहे ही कोरोना काळात मात्र 2-3 वर्ष मिरवणूक बंद होती. ती प्रत्येक मंडळाने आपापल्या मांडवातच हौद केला होता. आम्ही सुद्धा आमच्या मांडवात हौद केला होता आणि गणपती तिथंच विसर्जन करायचो. असं 3 वर्ष केलं त्या कोरोना काळात. बाकी खंड असा झालेला नाहीये. त्याच्या अगोदर एकदा फक्त झालं होतं, जुनी आठवण मी त्या लेखात दिले की 40 दिवस इंग्रजांच्या काळात त्यांनी मिरवणुकीवर बंदी आणली होती. तेव्हा ती मिरवणूक निघालीच होती. 40 दिवसानंतर परवानगी मिळाली आणि ती मिरवणूक सुरू झाली. बरं. मग तेव्हा 40 दिवस गणपती बसवून 40 दिवस गणपती जागेवर ठेवला होता. बर. लोकांनी. कुठलं वर्ष साधारण आठवतं? स्वातंत्र्यापूर्वीच असणार. स्वातंत्र्यापूर्वीचं काळ आहे. त्या लेखात आहे, मी पहिलं सांगेन तुम्हाला. आणि असं लक्षणीय तुम्हाला काय आठवलं की टप्पे आठवतं आता की हे खूप बदल असे होत गेले, एकदम अचानक बदल होत गेले किंवा काही अविस्मरणीय अशा घटना घडामोडी ज्या गणेशोत्सवाशी निगडीत आहेत? मुख्यतः बदल होत गेला तो कार्यक्रम जे आहेत हे मागे पडले आणि त्याच्यात कार्यक्रमात सुद्धा इतर कार्यक्रमांची भर पडायला लागली. म्हणजे काही लोकांनी चित्रपट दाखवणं, काही लोकांनी डान्सचे कार्यक्रम ठेवणं, असे प्रकार व्हायला लागले. आणि नंतर बदल होत गेले, कार्यक्रम बंदच झाले
आणि कार्यक्रमाची ऐवजी स्पीकर लावणे आणि मोठमोठ्या आवाजात गाडी लावणे एवढंच सुरू झालं. त्याच्यात मिरवणुकीत जो बदल झाला तो लक्षणीय बदल झाला. की मिरवणुकीत जे होतं की अगोदर आमच्या ह्याच्यात सुद्धा जवळजवळ 70च्या दरम्यान आम्ही गुलाल बंद केला. बर. गुलाल बंद केल्यामुळं आणि फक्त अष्टगंध लावायचं आणि सगळ्यांनी मिरवणुकीत यायचं आणि त्याचा परिणाम असा आला की मोठ्या प्रमाणात महिला यायला लागल्या मिरवणुकीत. नाहीतर महिला येत होत्या मिरवणुकीत आणि मग महिला वेगवेगळ्या याच्यात पारंपरिक पोशाखात यायच्या आणि मग त्या पद्धतीने काही मंगळागौरीचे खेळ असे खेळत खेळत मिरवणूक चालू व्हायची. तो मुख्य बदल झाला. आणि नंतर बरेच काही गैरप्रकार सुद्धा यायला लागले. तर त्याला आळा घालण्यासाठी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आता मुळात प्रत्येकाने आपल्या मंडळात ठरवलं पाहिजे, आपण मनापासून ठरवलं पाहिजे. यावेळेला म्हणून मी आवाहन केलं होतं की आरत्या ज्या आहेत सगळ्यांनी एक वेळ 8:30ला आरती सुरू करायची, रात्री 8:30 ते 9 या दरम्यान. आणि कुठल्या आरत्या म्हणायच्या ते त्याचंही लिस्ट टाकली होती मी. बाकी काही मंडळाने आम्हाला सांगितलं होतं, मला सांगितलं होतं की असं तुम्ही आम्हाला पाठवा, आम्ही ते चालू करू. ते काही मंडळांनी चालू केलं ते. तर 5 आरत्या, त्याच्यानंतर काय म्हणायचं, नंबर कुठलं म्हणायचं, काय म्हणायचं, असं म्हणायचं हे ठेवलं होतं. अशा पद्धतीचं हे आम्ही केलं होतं त्या ह्याच्यात. तर बऱ्याचशा मंडळांनी केलं ते. पण काही ठिकाणी ते म्हटलं ना आमच्या गर्दी इतकी असते आम्हाला त्यावेळेला आरतीच करता येत नाही, मग आम्ही आपले छोट्या प्रमाणात करू. पण छोट्या प्रमाणात करा. आणि मी आवाहन केलं होतं जर मंडळात जमलं नाही तर घरात करा, जे मंडळात येऊ शकत नाहीत तरी मंडळात, पण त्यावेळेला ती आरती झाली पाहिजे. आता काय आमूलाग्र बदल केले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? आमूलाग्र बदल म्हणजे हाच पहिला बदल, डीजे बंद झाला पाहिजे. आणि डीजे बंद करून लोकांना पारंपरिक पद्धती कसा उत्सव करता येईल हे लोकांनी जाणलं पाहिजे आणि त्या पद्धतीने केला पाहिजे. आणि ते केलं तरच ऑटोमॅटिकली हा बदल होईल आणि लोक मोठ्या प्रमाणावर त्यात सामील होतील. आता संध्याकाळी लोक यायलाच नको म्हणतात मिरवणुका वगैरे बघायला. सुरुवातीचे 5 गणपती झाले की बरेचसे लोक जातात आणि मग दगडूशेठ वगैरे यायच्या वेळेला परत येतात. म्हणून मुख्य बदल हा जर प्रत्येकाने केला, आता काही मंडळ करतात, चांगल्या पद्धतीने करतात, मध्ये सुद्धा त्वष्टाकासार आहे, त्यांच्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या कल्पना असतात, अशा पद्धतीने आणतात. असं नवीन नवीन कल्पना मिरवणुकीत आल्या पाहिजेत आणि त्या मिरवणुका वेगळ्या पद्धतीने झाल्या पाहिजेत, पण सामाजिक बंधनं त्यात आली पाहिजेत. पेठेमधल्या लोकांना या सगळ्या आवाजाचा, डीजेचा खास करून खूप त्रास होतो असं पण एक आहे. बऱ्याच ठिकाणी असंही म्हटलं जातं की पेठेतले लोक त्यावेळी बाहेरगावी निघून जातात बरेचसे. आहेत ना असे आहेत. काय नेमका हे होतो त्रास? आणि डीजेचा त्रास लोकांना आता साधं तुम्ही त्या डीजे लावल्या असतात त्याच्या जवळ गेलात ना तरी छाती धडधडते. त्यामुळं लोक शक्यतो काय म्हणतात की बाबा नकोच त्या काळात आपण आपलं बाहेर जाऊ निघून, कारण उगाच वाद नको, कोणाला सांगायला नको, हे प्रकार आहेत. म्हणून मंडळांनीच तरुणांनी जर ठरवलं किंवा नाही आपणच बंद करावा तरच हे होऊ शकेल. कुठली बंधनं किंवा गव्हर्नमेंटने बंधनं आणून काही उपयोग होत नाही. शेवटी आपण मनाशी ठरवलं पाहिजे, अशा बदल करायचा तर तो होतो. तर आपण ऐकत होतो की जुना इतिहास नेमका कसा होता. मिरवणुकीचं जे स्वरूप बदलत चाललेलं आहे ते निश्चितच चिंता करण्याजोगं आहे. त्याचा वेळ वाढत चाललेला आहे आणि याचा एकंदर परिणाम व्यवस्थेवर येतो, प्रशासनावर येतो, सामान्य नागरिकांनाही त्याचा त्रास होतो. उत्सव असायला हवा, तो उत्साहात जसा साजरा केला जायचा तसाही व्हायला हवा, परंतु अनेक बाबींवर पुनर्विचार होण्याची गरज आहे असं आता सगळ्यात जुन्या जाणत्या लोकांना वाटतंय. तुमची काय मतं आहेत? यावर्षी जी मिरवणूक सर्वाधिक काळ चालली त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे हे निश्चित कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी देशपांडे साहेबांसह अप्रिल रजा घेते. धन्यवाद.